दिशाची बैठक होती आणि केंद्र शासनाच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजनांवर चर्चा झाली। त्यामध्ये शहरामधली आपली जी पाणी पुरवठा योजना आहे जी 1680 कोटी रुपयाची मंजूर केली होती, नंतर 1000 कोटी 2700 कोटी जास्त योजना आहे, त्या योजनेचा वर चर्चा झाली आणि 30 तारखेला त्यावर एक विशेष बैठक घ्यायचा निर्णय झालेला आहे, ज्यामध्ये पुढच्या काळामध्ये जो बिडकीन त्या तिकडे जो नॅशनल हायवे आणि MJPचा थोडासा एक डिस्प्यूट झाला तो सॉर्ट आउट करून येणाऱ्या काळात जी मार्चपर्यंत ही पाण्याची योजना सुरू होईल याकरता प्रयत्न केला। आणि पंतप्रधान आवास योजनेचे जे आहे ते 11,000 घरांचं जे काम चालू आहे त्याचा आढावा घेण्यात आला आणि बाकी 40,000 घरांसाठी जी जागा आहे ती कलेक्टरांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक घेऊन त्यांना जी गायरान किंवा ओपन स्पेसेस असतील ते अवेलेबल करून देण्याचा निर्णय असतो। सकारात्मक सगळ्या विषयावर चर्चा झाली। केंद्र शासनाच्या योजनेचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंगजी यांचं काल दुःखद निधन झालं। ते फायनान्स अर्थ या विषयामध्ये तज्ज्ञ होते। त्यांनी देशाला एक वेगळी दिशा दाखवली। आज त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे काल आणि मी आज त्यांना माझ्या पक्षाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सावे परिवाराच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो।